बॉस मराठीच्या इतिहासातल्या। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बिग बॉसचा शो खरंच स्क्रिप्टेड असतो की एवढे मोठे कलाकार खरोखरच भांडणं करतात की सगळं ठरवून होतं। यावेळेचा बिग बॉसचा TVR खूप हाय होता, तरी पण शो 70 दिवसात बंद होते आणि जे लोक बिग बॉसला नावं ठेवत होते तेच लोक बिग बॉसचे चाहते झालेत। कारण सूरज चव्हाण, SQ, RQ, ZQ, गुलीगत धोका, बुक्की टेंगुल, त्याच्यामुळे शो खूप बघायला लागले लोक, मी सुद्धा। आणि जे लोक त्याला नावं ठेवत होते तेच लोक त्याला सपोर्ट करतायत आणि हे सुद्धा म्हणतायत की यावेळेसची बिग बॉस मराठीची सीझनची ट्रॉफी सूरजला मिळू दे, सूरजला यावेळेसची ट्रॉफी द्या, नाहीतर आम्ही कधीच बिग बॉस बघणार नाही। तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील की बिग बॉसचा सीझन कोण जिंकणार, सूरज, अभिजित की निक्की की दुसरं कोणी? बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का आणि बिग बॉस यावेळेस निक्कीच्या बाजूने होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट, तुमचा दोस्त AJ आणि हा स्पेशल व्हिडिओ आहे मराठी बिग बॉसचा सीझन 5 चा। यावेळेस मराठी बिग बॉस मध्ये अनेक गोष्टी घडल्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक नाव कॉमन होतं, निक्की तांबोळे। तिनं काहीही केलं तरी चालतं आणि तिनं एवढं फुटेज घेतलंय, तिला असं वाटायचं की माझ्यासारखं कोणीच नाहीये, मला सगळं कळतं। आणि बिग बॉस पण तिच्याच बाजूने होता। ज्यावेळेस ती नॉमिनेट पण झाली त्यावेळेस त्या वीकचं नॉमिनेशन बिग बॉसने रद्द केलं आणि याच्यावरून काय सिद्ध होतं की बिग बॉस बऱ्यापैकी स्क्रिप्टेड असतं आणि निक्कीने काही करू दे ते चालतं, कारण तिच्यामुळे शो चाललाय, तिच्यामुळे शोचा TVR हाय आहे। तिला जर आपण काढलं तर शोचा TVR कमी होईल आणि त्याच्यामुळे बिग बॉसनं निक्कीला शेवटपर्यंत ठेवलं, तिला घराच्या बाहेर नाही काढलं, तिला फायनलिस्ट पण बनवलं आणि याच्यावरून सिद्ध काय होतं की बिग बॉसला जो पाहिजे तो कंटेस्टंट ते शेवटपर्यंत ठेवू शकतात, ते कोणालाही कधीही बाहेर काढू शकतात। आता आर्याचंच घ्या ना, म्हणजे तिनं कानाखाली मारली की नाही मारली, जोरात मारली की नव्हती मारली, हे आपल्यालाही माहित नाही आणि तुम्हालाही माहित नाही, फक्त मेकर्सलाच माहिती आहे आणि बिग बॉसनं लगेच तिला बाहेर काढलं। आता नक्की काय झालं हे फक्त मेकर्सलाच माहित। एवढंच जर होतं तर लाईव्ह शोवर दाखवायचं नक्की काय झालं। आणि रितेश भाऊनी जे पण कारण दिलं ना ते मला तर खरंच पटलं नाही आणि काही पण कारण देऊन कंटेस्टंटला घराच्या बाहेर काढायचं हे मला तर बिलकुल पटलेलं नाहीये। जर हा शो स्क्रिप्टेड नाहीये तर याचं शूट 2-3 दिवस अगोदरच का होतं आणि घरामध्ये दिवसभर जे काय होतं ना ते आपल्याला एडिट करून 1.5 तासामध्ये दाखवलं जातं। याच्यावरून एक गोष्ट नक्की फिक्स होते की बिग बॉस काही प्रमाणात स्क्रिप्टेड असतं। घरामध्ये जे कंटेस्टंट आहेत ते इन्फ्लुएन्सर आहेत, ऍक्टर आहेत आणि ते उगाचच घरामध्ये जाऊन का भांडतील, तर ते फक्त कशासाठी भांडतात? फुटेजसाठी, TRP साठी आणि या सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या असतात, फुटेजसाठी केलेले असतात आणि हे उगाच का भांडतील ना घरामध्ये जाऊन? सगळे घरामध्ये खोटा मुखवटा घेऊन जातात। सूरज सारखी जेन्युइन लोक फार कमी येतात। बिग बॉसच्या घरात जो काही राडा होतो, बाचाबाची होतात, भांडणं होतात, ते सगळं स्क्रिप्टेड असतं, TRP साठी केलेलं असतं। आणि मला असं वाटतं की म्हणजे बघा ना, तुम्ही एका क्षणाला भांडतात आणि दुसऱ्या क्षणाला एकत्र येतात आणि हसत असतात। याच्यावरून हे सिद्ध होतं की बिग बॉस बऱ्यापैकी प्रमाणात स्क्रिप्टेड असतं। जर आपण ह्या वेळेचा बिग बॉसचा सीझन बघितला तर सूरज, अभिजित, पॅडी दादा, DP दादा आणि अंकिता हे कंटेस्टंट मला जेन्युइन वाटले। बाकी जे पण होते ते सगळे खोटं होतं, खोटे वागत होते, फक्त TRP साठी आणि फुटेज मिळावं यासाठी ते खोटे वागत होते। तुम्हाला ही पण गोष्ट जाणवली असेल की जो कंटेस्टंट जास्त चर्चेत नव्हता, त्याला जास्त फुटेज नव्हतं, तो जास्त TVR देत नव्हता, त्या कंटेस्टंटला बिग बॉसनं एक करत घराच्या बाहेर काढलं आणि सूरजला का ठेवले, तर त्याला लोकांचा सपोर्ट होता, त्याला जनतेचा सपोर्ट होता, त्यामुळे सूरजला शेवटपर्यंत ठेवले। आणि जर सूरजला ट्रॉफी नाही मिळाली ना तर बरेचसे प्रेक्षक नाराज होणार आहेत, बरेचसे प्रेक्षक बिग बॉसचा शो परत कधीच नाही बघणार। आणि मला पण हेच वाटतं की बिग बॉसचा शो बऱ्यापैकी स्क्रिप्टेड असतो, कारण निक्की तांबोळीला प्रेक्षकांचा सपोर्ट नव्हता, तरी पण ती फायनलिस्ट झाली। सूरज आणि अभिजित दादा यांना सपोर्ट होता, ते फायनलिस्ट होणारच होते, पण निक्की तांबोळी कशी काय झाली यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि याच्यामुळेच मला असं वाटतं की बिग बॉसचा शो बऱ्यापैकी स्क्रिप्टेड असतो। आता प्रेक्षकांचा सपोर्ट बघता एक तर सूरज जिंकला पाहिजे, नाहीतर अभिजित, आणि यांच्या दोघांपैकी कोणीच नाही जिंकलं, दुसरंच कोणीतरी जिंकलं तर हे समजा की बिग बॉस अनफेअर आहे, बिग बॉस सगळं स्क्रिप्टेड आहे आणि आपलं वोट वाया गेलं। इथून पुढे बिग बॉस बघायचं का नाही ते तुम्ही ठरवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।